कनिष्ठ व के.जे. सोमय्या वरिष्ठ महाविद्यालय येथे भी ग रोमहरे ग्रामीण साहित्य पुरस्कार वितरण संपन्न. भी ग रोमहरे ट्रस्ट पोहेगाव आणि त्यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय भी ग रोमहरे ग्रामीण साहित्य पुरस्कार म्हणजे 35 वर्षांची महायात्रा आहे. अख्ख्या जगाचा पोशिंदा असलेला आणि आज हवालदिल झालेला शेतकरी, शेतमजूर, नांगरणी, पेरणी, खुरपणी, पशुपक्षी, एकूणच कृषी संस्कृती आणि गावगाड्याचे वास्तव चित्रण करणाऱ्या कवी, कथाकार आदी साहित्यिकांना दिला जाणाऱ्या या पुरस्काराचे मोल आणि महत्त्व खूप मोठे आहे. सुप्रसिद्ध कवी फ. मु. शिंदे जेव्हा भेटतात तेव्हा या पुरस्काराविषयी भरभरून बोलतात. रोमहरे कुटुंबाचे दातृत्व महान आहे. भविष्यात देखील हा पुरस्कार सुरू ठेवावा अशी मी विनंती रोमहरे कुटुंबियांना करतो, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोककवी आणि वक्ते प्रशांत मोरे यांनी येथे केले. कवी प्रशांत मोरे यांनी या प्रसंगी आपल्या मैना, पोरी, आई या कवितांची सुमधुर आवाजात सादरीकरण करून श्रोत्यांना खिळवून ठेवले. स्थानिक के.जे. सोमय्या वरिष्ठ व के.बी. रोमहरे कनिष्ठ महाविद्यालयाच्या साखरबेन सोमय्या सभागृहामध्ये आयोजित के.बी. रोमहरे पुण्यस्मरण व भी ग रोमहरे ग्रामीण साहित्य पुरस्कार वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोमहरे होते. पाहुण्यांचे स्वागत करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी.एस. यादव यांनी महाविद्यालयाच्या कार्यकर्तृत्वाचा संक्षिप्त इतिहास व त्यामागे के.व्ही. साहेबांच्या योगदानावर प्रकाशझोत टाकला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सहकार्यवाह प्रोफेसर डॉक्टर जी. बाहू मोरे यांनी प्रास्ताविकात भी ग रोमहरे ट्रस्टची स्थापना व पुरस्कार योजनेची पार्श्वभूमी माहिती दिली. चालू वर्षी नागू विरकर यांना हेडाम या ग्रामीण कादंबरीसाठी, गणपत जाधव यांना हावळा या ग्रामीण कथासंग्रहासाठी विभागून, आप्पासाहेब खोत यांना काळीज विकल्याची गोष्ट, मनीषा पाटील हरोलीकर यांना नाती वांझ होताना या उत्कृष्ट ग्रामीण कविता संग्रहासाठी विभागून, प्रवीण पवार यांना भोई आणि बाई या उत्कृष्ट ग्रामीण कविता संग्रहासाठी विभागून, डॉक्टर रवींद्र कानडजे यांना शेतकरी जीवन संघर्ष ऐतिहासिक परामर्श या उत्कृष्ट ग्रामीण समीक्षेसाठी विभागून, डॉक्टर मारुती घुगे यांना 1980 पूर्वीची ग्रामीण कविता प्रेरणा आणि प्रवृत्ती या उत्कृष्ट ग्रामीण समीक्षेसाठी विभागून पुरस्काराचे स्वरूप रुपये 15,000 रोख प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह असे होते. सूत्रसंचालन डॉक्टर शैलेंद्र बनसोडे व प्राध्यापिका वर्षा आहेर यांनी केले. या प्रसंगी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव ॲडव्होकेट संजीव कुलकर्णी, भी ग रोमहरे ट्रस्टचे सचिव रमेशराव रोमहरे, संस्थेचे विश्वस्त माननीय जवाहर शहा, माननीय रोहिदास होन, माननीय संदीप रोमहरे, ॲडव्होकेट राहुल रोमहरे, माननीय चंद्रशेखर कुलकर्णी, ॲडव्होकेट संजय भोकरे, माननीय माधवराव खिल्लारी आदी अनेक सन्माननीय सदस्य तसेच पत्रकार श्री दीक्षित, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी श्री जगताप, श्री जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यवाह डॉक्टर गणेश देशमुख, सहकार्यवाह डॉक्टर संजय दवंगे, रजिस्ट्रार डॉक्टर अभिजित नाईकवाडे, श्री आबासाहेब कोकाटे, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर सेवकांनी विशेष परिश्रम घेतले. हे पुरस्कार बंद करू नका. त्यांना मी त्यावेळेस आश्वासन दिलं नाही, म्हटलं जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत हे पुरस्कार चालूच राहणार. भविष्यात सुद्धा आमची मुलं हे पुरस्कार चालू ठेवतील. तेवढे आर्थिक तरतूद आमचे वडील करून गेलेले आहेत, त्यामुळे ती काही काळजी करायचं कारण नाही. आम्ही कॉलेजला भार देत नाही. तो थोडाफार लागला तर देतात सर मदत. आपल्याला जेवण खाऊन जीव घालतात, तेवढाच खर्च देतो. त्यांना जास्त काही खर्चात मी टाकत नाही. तर सर्व लेखकांना, कवींना, समीक्षकांना मी आश्वासन देतो की रोमहरे पुरस्कार कधीच बंद होणार नाही. कारण एका लेखकाने सांगितलं की दमानी पुरस्कार फार प्रसिद्ध होता. मी एकदा गेलेलो आहे दमानी पुरस्काराच्या कार्यक्रमाला. मला आठवलं ते बंद झाल्याचं त्यांनी मला माहीत नव्हतं. खूप खूप वाईट वाटलं आज ऐकून मला, कारण मी एकदा हजर राहिलेलो आहे त्या कार्यक्रमाला. खूपच पुरस्कार प्रसिद्ध होता महाराष्ट्रात. तसे काही आमच्या पुरस्काराचं होणार नाही असं आश्वासन मी देतो. आणि भावी लेखकांना, कवींना, समीक्षकांना मी आश्वासन देतो की हा पुरस्कार चालू राहून तुम्ही यापासून प्रोत्साहन घ्या. कारण या पुरस्कारामागे डॉक्टर आनंद यादव, राराम बोराडे, कोतापल्ले सर यांची प्रेरणा आहे.
आणि या हॉलचं उद्घाटनाला कोतापल सरांच्या हस्तेच झालेले, विलासराव देशमुखांच्या हस्ते झालेले या हॉलचं उद्घाटन. तुम्ही बोर्ड पाहिलं असेल. विलासराव देशमुख माझे वर्गमित्र होते. लॉ कॉलेजला आम्ही बरोबर शिकलो. फॉरेन टूर आम्ही 1-2 बरोबर केलेले आहेत. कधी फोन केला का बोल अशोक कधी येऊ, 7-8 वेळा माझ्यासाठी येऊन गेले कॉलेजमध्ये विलासराव देशमुख. मी रस्त्याच्या पलीकडून मूकबधीर विद्यालयाची स्थापना केली 35 वर्षापूर्वी. त्या पायाभरणीला विलासराव आले होते माझ्यासाठी. शंकरराव चव्हाण सुद्धा आले होते. तर असे संबंध, शंकरराव चव्हाणच्या वडिलांची मैत्री, त्यामुळे मला ते कधी नाही म्हणायचे नाही. विलासराव माझ्या वर्ग कधी यायचे. तर असा थोरा मोठ्यांचा आशीर्वाद मला लाभला. आणि याची प्रेरणा म्हणजे आमचे वडील फार कडक माणूस होते, एकदम तत्व. कुणाला कधी जमले नाही, कुणाला कधी आयुष्यात साहेबही म्हटले नाही. तुमच्या माहितीसाठी फक्त एकाच माणसाला आयुष्यात साहेब म्हटले आमचे वडील, यशवंतराव चव्हाण. ज्या यशवंतराव चव्हाणाच्या हस्ते एक भूमिपूजन झालेले आहे इमारतीचं 64 साली, तेवढंच एक त्यांना साहेब म्हणायचे, बाकी कोणालाच नाही. शंकरराव चव्हाण सुद्धा शंकरराव म्हणून हाक मारायचे, कधीच साहेब नाही म्हटले माझ्या आयुष्यात मी पाहिलं कुणालाच नाही. जे असा करारी स्वभाव होता, कडक, कधी कोणापुढे झुकले नाही आयुष्यभर. आता मानाने राहिले, मानाने गेले. खरोखर मला आजही 26 वर्ष झाले वडिलांना जाऊन, पण आजच तो करारीपणा, तो स्वभाव मला आठवतो. केवळ त्या माणसामुळेच आज एक कॉलेज उभं आहे. आमदार झालेल्या प्रथम एक कॉलेज काढलं ते का, मी नगर कॉलेज शिकायला गेलो होतो. आपला मुलगा कॉलेज नाही म्हणून बाहेर शिकायला जातो, म्हणून त्यांनी लगेच दुसऱ्या वर्षी कॉलेज सुरू केले या ठिकाणी. असा इतिहास आहे या कॉलेज. त्याच्यासाठी यशवंतराव चव्हाणांना यावं लागलं भूमिपूजनासाठी या कॉलेजच्या, म्हणजे असा इतिहास आहे. तेव्हा अशा या परिसरामध्ये, आणि मला सांगायला आनंद वाटतोय की 98 सालापासून मी बुरद वाहतोय कॉलेजची. मी अध्यक्ष झालो तेव्हा काय फक्त 1,500-2,000 विद्यार्थी होते. आज 7,000-7,500 विद्यार्थी आहेत. सरांच्या सहकार्याने 7 विषयांचे रिसर्च सेंटर या ठिकाणी सुरू झाले. PhD, जे आमच्याकडे 11वी आलेला मुलगा PhD होऊन बाहेर पडतो, अशी आज परिस्थिती आहे. मला सांगायला आनंद वाटतो की 5-6 विषयामध्ये आम्ही गोल्ड मेडल मिळालेले पुण्याने शिकायचे लागोपाठ. त्याच्यामुळे आमच्याकडं काश्मीरपासून तर गुवाहाटीपर्यंतचे विद्यार्थी PhDसाठी येतात, आजही आहेत, शिकतायत आमच्या कॉलेजमध्ये. हॉस्टेल मिळत नाही, हॉस्टेल कमी पडतं विद्यार्थिनींना, मुलांना. तर अशा परिस्थितीत मला मोठा आनंद वाटतो की वडिलांची परंपरा आम्ही या ठिकाणी शिक्षणाची चालू ठेवली. आजही सर्वात कमी फीमध्ये आमचं शिक्षण आहे. या सोमाया कॉलेजची फी सगळ्यात कमी आहे तुमच्या माहितीसाठी. मी 2 कॉलेज काढले वडिलांच्या नावाने, ज्युनियर कॉलेज तालुक्यात ग्रामीण भागात. तर तिथं सुद्धा आज 5,000-6,000ची पुढे फी नाही आमची, नॉन ग्रँटचा असून. पण इथं पलीकडच्याच आमच्या शाळेमध्ये 40,000 रुपये फी 11वीला, आमच्याकडे फक्त 5-6,000 रुपये. ज्या अशा परिस्थितीत, आणि नुसतं एका आमचे फिरोदे आहे फोर्स मोटरचे मालक, त्यांना कळालं बघ KB रोमवरांच्या नावाने कॉलेज काढलं. आम्ही कुठली मागणी केली नाही, माहीत नाही, सांगितलं नाही. त्यांनी न सांगता विद्यार्थिनींसाठी म्हणे तुम्हाला एक बस पाठवली त्यांनी माझ्या घरापुढं, नाव घालून KB रोमवारे ज्युनियर कॉलेज. मागितली नव्हती. मी त्यांना विनंती केली तुम्हाला यावं लागेल कोपरगावला माझ्या कार्यक्रमात. मग मी त्या इमरच्या उद्घाटनासाठी त्यांना बोलवलं. डॉक्टर माशेलकर आले उद्घाटनासाठी, रघुनाथ माशेलकर सायंटिस्ट, ते प्रमुख पाहुणे आणि फिरोद्या अध्यक्ष होते. जे अशा लांबरे ट्रस्टची स्थापना केली आणि तिथे कन्या शाळा सुरू केली. माननीय घुले गुरुजी, माननीय मनोहरजी शिंदे, चंद्रभागा अक्का यांच्या सहकार्याने तिथे शाळा सुरू झाली. कन्या शाळा, गरीब तळागाळातील लोकांसाठी शिक्षण देणारी शाळा. तिला आज 30 वर्ष पूर्ण झाले. अनेक विद्यार्थिनी त्या शाळेतून शिक्षण घेऊन आज पुढे गेलेले आहेत. 1977 साली वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. त्या काळात BJ खताळ पाटील पाटबंधारे मंत्री होते. त्यांच्या समवेत मला एकदा मी 9वीत असताना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाण्याचा योग आला. त्या काळात त्यांची चर्चा मी जी ऐकली ती अशी होती, महाराष्ट्र राज्यातून
त्या काळात कर्नाटकामध्ये विशेषतः गुलबर्गा शहरामध्ये उच्च शिक्षणासाठी, तंत्र शिक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातून मुलं खूप बाहेर जायची. बी दादा खताळ पाटील, वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण ह्या सगळ्या लोकांच्या प्रेरणेनं वसंतदादांनी एक निर्णय घेतला आणि तंत्र शिक्षण सहकारी साखर कारखान्यांवर सुरू करावं असा तो निर्णय झालेला होता. आणि याचं स्वागत बी दादांनी जे कोपरगाव तालुक्यामध्ये जे कारखाने काढले त्यांनी सुरू केलं आणि खऱ्या अर्थानं तिथं इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झाली आणि पुन्हा खेड्यापाड्यातल्या आपल्या कोपरगाव तालुक्यातल्या गरीब विद्यार्थ्यांसाठी तंत्र शिक्षणाची ज्ञानगंगा या कोपरगाव तालुक्यात वाहिली. त्याचं श्रेय KB रोमारे दादांना जातं. मला समीक्षेसाठीचा हा पुरस्कार असला तरी मी काही प्राध्यापक नाही आहे. पेशाने मी तहसीलदार आहे. मी तहसीलदार दर्यापूर, जिल्हा अमरावती येथे कार्यरत आहे. मित्रांनो, मी MA नेटही आहे, MA PhD पण आहे. पण गुणवत्तेवर प्राध्यापक होता आलं नाही, पण गुणवत्तेवर तहसीलदार होता आलं. मित्रांनो, जेव्हा मला हा पुरस्कार मिळाला तेव्हा अनेक अभिनंदनाचे फोन आले. विशेषतः औरंगाबादवरून उत्तम बावस्कर सरांचा फोन आला. ते म्हणाले की तुम्ही प्रशासनात काम करता, तुमच्या मागे घाई गडबड असते, कदाचित तुम्ही पुरस्कार स्वीकारायला जाणार नाही, परंतु आवर्जून हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी जा, कारण ग्रामीण साहित्य क्षेत्रातील हा सर्वोच्च बहुमान आहे. 2 वर्षापूर्वी मला मिळाला आहे. तुम्ही आवर्जून हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी जा. त्यामुळे हा रोमारे पुरस्कार हा साहित्य क्षेत्रातील, विशेषतः ग्रामीण साहित्य क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचा पुरस्कार असल्यामुळे तो मला मिळाला. त्याबद्दल मला अतिशय मनापासून आनंद होतो. विद्यार्थिनी आणि परिचित अपरिचित सर्वच, मी पहिल्यांदा हे सांगितलं की हा पुरस्कार किती मानाचा आणि सन्मानाचा आहे. या सगळ्यामध्ये मीच वयस्कर दिसते. या वयात माझं गोड कौतुक करणं म्हणजे माझ्या बायकोपासून मला कौतुक मिळत गेलं. राहून राहून वाटत होतो बाळानो, माझ्या अंगावर शहारे येतात. राहून राहून वाटत होतं, लिहिताना लिहित्या हाताला बळ देणारी आणि पाठीवर थाप मारणारी माणसं असावी. आणि ती घटना अनेक ठिकाणी घडत गेली, पण इथं आल्यानंतर जो पाहुणचार आहे, या व्यासपीठाची उंची आहे, पुरस्काराची उंची आहे, पाहिल्यानंतर खरंच भारावून गेलं. राष्ट्रपती पुरस्कार जेव्हा लेखक शिक्षकाचा मिळाला, तो सन्मान मला क्षणभर आठवून गेला. आजची एक वैशिष्ट्य मी असं सांगतो की ज्या ज्या पुस्तकांना पुरस्कार मिळाले त्या सगळ्या पुस्तकांची नावं फार वेगळे आहेत, फार नावं वेगळे. अशी नावं शोधून सापडणार नाहीत. माणसातला माणूस जागा व्हावा, ग्रामीण भागातला माणूस लिहिता व्हावा आणि पुण्या मुंबईची नाळ कुठेतरी शेताबादामध्ये घ्यावी, ही परंपरा सुरू करणारे आणि यादव असतील आणि ग्रामीण साहित्याचे त्या काळचे अनेक लेखक असतील, त्यांना खरं तर आपण धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांच्या प्रेरणेतून हा पुरस्कार पुढे आलेला आहे. शिक्षक म्हणून काम करण्याची ही दुसरी संधी होती. मागच्या वर्षाचा मी सन्मानार्थी पण होतो. पण मला अभिमान या गोष्टीचा आहे की परीक्षकाने परीक्षण करायचं असतं, फारसं बोलायचं नसतं. कारण अनेक प्रकारची पुस्तकं 35-40 काव्यसंग्रह माझ्यापर्यंत पोहोचली होती. त्या काव्यसंग्रहांमधून मी 2 वेळा त्याची चाळणी करत करत एक पहिले 7-8 काव्यसंग्रह बाजूला काढले आणि त्यातून पुन्हा मी 4 काव्यसंग्रह काढले आणि अंतिम 2 काव्यसंग्रह काढले. खरं तर आजची जी कविता आहे, आजची जी तरुण पिढी आहे, विशेषतः ग्रामीण भागातली पिढी आहे, जे नेहमी एक असं बोर्ड दाखवून जातं की खेड्यातली मुलं लिहित नाहीत, विचार करत नाहीत, चिंतन करत नाहीत. पण मला वाटतं ह्या काव्यसंग्रहांनी आणि एकूणच आजच्या ह्या सगळ्या पुरस्कारार्थी सदस्यांनी हे दाखवून दिलं आहे की ग्रामीण भागातली मुलं ज्या जाणीवेने, ज्या संवेदनेने तिथल्या मातीतली सुखदुःख असतील, तिथलं जगणं असेल, ह्या सगळ्यांचं फार सुंदर रीतीने टिपण करतायत. सन्मान झाला. इथे प्रवीणची आई आली आहे, त्या आईसाठी कविता ठेवतो.
की चिमण्या घर फोडून दाणे शोधायला निघाल्या आहेत. चिमण्या घर फोडून दाणे शोधायला निघाल्यात. मोरांच्या पायानं रक्तपिती झाली आहे. आयुष्य ठिबकतंय सलाईन सारखं. काल एक बाप कामावरून निघालाय पायी अजूनही घरी पोहोचलेला नाही. या शहरातल्या श्वासाला दवाखान्याचा वास आहे. आई शपथ चिमण्यांनी आता गर्भ सांभाळायला हवा. आई शपथ चिमण्यांनी आता तुझा हात परीस माझा लोखंडी गझुला, तुझा हात परीस माझा लोखंडी गझुला, हात परीस लागता झुला सोन्याचा झाला. तू मधाची गोडी, तू मायेची दिवाळी, चूल पेटली तुझ्या नशिबी सदाची होळी. कोण्या येड्या सटवाईन तुझं करम लिवाल, तुझं जगन मरण चार भिंतीत चिनल. टाकून गेली नाही वाटली तिला लाज, घरादाराच सार तुझ्या डोईवरी ओझ. सटवाईला विचारीन जाब काय दुश्मनी होती, दिली साऱ्यांना आझादी माय गुलामीत होती. खूप सोसले तू आई मिळो मला नवी वाट, व्हावी तुझ्याच नावान नव्या युगाची पहाट. टाळ्या आवडलं म्हणून वाजल्या की थांबू म्हणून वाजल्या? हा, आवडलं ना? खरंच ना? तुझ्या कपाळीचा डाग माझ्या घामाने पुसावा, तुझ्या कपाळीचा डाग आमच्या घामाने पुसावा. नव्या युगाचा दिवस तुझ्या मर्जीनं उगावा, तुझ्या मर्जीनं उगावा. लेकर केव्हाची थांबली. संदीप दादा त्यांच्याविषयी बोलूया जरा, नाही तर उद्या बोलवणार नाही मला कोपरगावमध्ये. तुमच्यासाठी कविता, तुमच्यासाठीच्या कविता आहेत. आदरांजलीचा कार्यक्रम संपलेला आहे. हसायला टाळ्या वाजवायला हरकत नाही. चालेल ना प्राचार्य सर? चलेगा बोलेगे. ती बोलायची साखर त्याच्या तोंडात, त्याचं साखरेचं तोंड. ती बोलायची साखर त्याच्या तोंडात, त्याचं साखरेचं तोंड. आता कार्यक्रम संपला की कृपया विचारायचं नाही हो कोण थी. मारुती त्रास होतो, दाटून येतो खूप. मोरे सर होतं ना असं? सगळ्या एम.ए. कॉलेजच्या आठवणी येतील तुम्हाला बघा आता या कवितेमुळे. माझं काहीच नाही हा, हे सगळं यांचं आहे. बदनामी आहे लिहून. अनुभव यांचा आहे खरं आहे ना दादा? ती बोलायची साखर त्याच्या तोंडात, त्याचं साखरेचं तोंड. मला पाहून मात्र त्या हत्तीची सोंड. 2-4 दिवस गेले वर्गात ती दिसली नाही. 2-4 दिवस गेले वर्गात ती दिसली नाही. आली वर्गात बसली खरी पण खऱ्या अर्थाने बसली नाही. लाल डोळे डोळ्यात पाणी, चेहरा तिचा उदास होता. लाल डोळे डोळ्यात पाणी, चेहरा तिचा उदास होता. सांगून गेली एक कहाणी सच काय गुणगुणता. माझं बोलणं तिच्यासाठी औषध होतं, माझं बोलणं तिच्यासाठी औषध होतं. माझा शब्द तिला सांगणार होता. नातं लवकर जुळत नाही. ती मैत्रिणींना बोलायची, त्याचा स्वभावच कळत नाही. माझं मन जळतं पण मेल्याचं मन जळत नाही. एके दिवशी पाणी पिताना बोलली काय झालं फुगायला. एके दिवशी पाणी पिताना बोलली काय झालं फुगायला. माझ्यासोबत असं कोरडं वागायला. प्रेम नाही तर सरळ सांगून टाकावं, मन कशाला झाकावं. बोलली की विराणी डोळ्यात आणून पाणी. कॉलेज सुटलं की धावत पळत लोकल धरते. घरी जाते आरशात बघते मला मी दिसतोस तू. मी स्वतःला बघू शकत नाही, तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तुझं काय ते सांग अथवा सांगू नकोस. नजरेसमोर आज सतत जत्रेसारखा पांगू नकोस. एके दिवशी काय झाले लोकल पावसाने बंद झाल्या. एके दिवशी काय झाले लोकल पावसाने बंद झाल्या. तिच्या सगळ्या मैत्रिणी माझ्या वळचणीला आल्या. सर्वांना पिटाळून कुठे कुठे दोघं स्टेशनात राहिलो. 1 कटिंग 2 कटिंग
पाऊस पित राहिलो. दोघांच्या पावसात मग चिंब भिजले दोन वेडे, हे स्वप्न की सत्य दोघांनाही पडले कोडे. पाऊस थांबला, लोकल सुरू झाल्या, पाऊस थांबला. तिच्या डोळ्यात त्या पावसाने प्रवास मात्र लांबला. तिच्या डोळ्यातून कोसळली सर, शोधू लागली आपलं घर. मी म्हणालो उशीर होईल जाना घरी, मी म्हणालो उशीर होईल जाना घरी. कोसळल्या मग सरींवर सरी, एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात अशी लोकलमध्ये बसली. एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात अशी लोकलमध्ये बसली. एक वीज कोसळताना लोकलमध्ये दिसली, ती गेली दिसेनाशी झाली. ढग आले पुन्हा भरून, तिच्या जाण्याने भर पावसात स्टेशन गेले जळून. तोच एक पाऊस आहे माझ्या मनात. सरांनी सांगितलं की प्रत्येक कादंबरीचं नाव वेगळं आहे. माझ्यासारखा शेळ्या मेंढ्या राखणाऱ्या मुलाला डॉक्टर आनंद यादवांसारख्या व्यक्तीची झुंबी कादंबरी वाचून पुन्हा शिक्षण घ्यावं असं वाटलं. आणि या व्यासपीठावरती डॉक्टर आनंद यादवांसारखी व्यक्तीला पुरस्कार घेतला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मला या पुरस्काराची उंची माहीत नव्हती साहेब, परंतु जेव्हा मला अनेक महाराष्ट्रातल्या लेखकांचे फोन आले की ग्रामीण साहित्यातला सगळ्यात मानाचा मानला जाणारा हा पुरस्कार आहे, तेव्हा माझं मन भरून आलं. 20-25 दिवसापूर्वी डॉक्टर गणेश देशमुखांचा फोन आला आणि मला त्यांनी सांगितलं की याही वर्षी तुमच्यावर परीक्षक म्हणून पाळी येते आहे. हरकत नाही. आणि असं वाटलं की एक 5-7 कादंबऱ्या असतील छोट्या मोठ्या आपलं वाचून रिकामं करू, पण नाही. जेव्हा पिशवी भरून त्या 13-14 कादंबऱ्यांची ओझी माझ्या समोर येऊन आदळली, त्याही कादंबऱ्या अत्यंत जड, अर्थात 300, 400, 500 का एकतर मावळतं 650 पानांची ती कादंबरी होती. आणि थोडंसं जडपण आलं, पण तरीही साहित्याचा वारसा आम्ही जपलेला असल्यामुळे, एक 10-12 कादंबऱ्यांचं लेखन आमच्याकडून झालेलं असल्यामुळे एक मोठी जबाबदारी, आणि विशेषतः भिगं रोमारे पुरस्काराची ती जबाबदारी होती. आणि त्या निमित्ताने बारकाव्यानं, अत्यंत बारकाव्यानं या सगळ्या कादंबऱ्या या गावामध्ये राहतो. आता बऱ्याच जणांना आपलं माहीत नसेल, परंतु सैराट सिनेमा बघितला असेल पोरांनी. सैराटमधली आरची जर माहीत असेल, पोरं हसायला लागली बऱ्यापैकी. ती माझ्याच गावात राहते, ती माझ्याच मित्राची मुलगी आहे. आज या विचारपीठावर आल्यानंतर खरंच असं हृदय भरून येतं. कारण या अगोदरचे जे माझे कथासंग्रह आहेत त्याचे पुरस्कार मी भरपूर घेतलेले आहेत, परंतु आजचा पुरस्कार हा ताई म्हणाल्याच हे साहित्य अकादमीचं आहे आमच्यासाठी. इतका उच्च श्रेष्ठ प्रतीचा पुरस्कार आम्हाला मिळालेला आहे. आणि ही जी निवड समिती आहे त्यांचे आभार आहे की त्यांनी आम्हाला न्याय दिलेला आहे आज चांगल्या पद्धतीनं. के.बी. रोहमारे साहेब यांच्या संदर्भाने आता देशमुख सरांनी खूप बोललेले आहेत, त्यांची माहिती तुम्हाला माहिती आहे. असं म्हटलं जातं सर की वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, आणि पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे. ही माणसं अशी हल्ली दिसत नाहीत अलीकडे. साहित्य आणि राजकारणाची अलीकडे फारकतच झाल्यासारखी आपल्याला भासते आहे. आणि एक गोष्ट गणेश देशमुख सरांनी इथं अधोरेखित केली, ती मला अधोरेखित पुन्हा करावीशी वाटते की ते असं म्हणाले की या जिल्ह्याच्या राजकीय क्षितिजावरती अतिशय महत्त्वाचं नाव ज्यांचं घेतलं जातं ते म्हणजे के.बी. रोहमारे साहेब, आणि त्यांचा विश्वासघात झाला असं ते म्हणाले. आणि मला असं वाटतं की देशमुख सर, राजकारणाचं आणि विश्वासघाताचं अतिशय जवळचं नातं आहे, हे आपण आजही अनुभवतो आहोत. आणि रारण बोराडेंनी त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये हा भाग आणलेला आपल्याला दिसतो. आमदार सौभाग्यवती, नामदार सौभाग्यवती, स्वतःची बायकोच नवऱ्याला जर विश्वासघात करत असेल पदासाठी, तर हे ग्रामीण साहित्यानं वेळोवेळी टिपलेलं आहे असं मला वाटते. नव्या पिढीला शिक्षणाचं योगदान मिळावं म्हणून के.जी. सोमय्या नावाचं कॉलेज या ठिकाणी सुरू केलं. हा सारा परिसर मोठा करण्यामध्ये आदरणीय आमदार साहेबांचं फार मोठं काम आहे. मी त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. अशा माणसांच्या कामाचा वसा आणि वारसा आपण पुढे चालवत आहात, याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. कालच भुकेला खाऊन आसवांना पिताना पाहिलं, मी मायेला भाग्या भारताच्या नकाशाला शिवताना पाहिलं.
मला खरं अभिमान वाटतोय की पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या पुरस्काराकडे असतं आणि तिथं कमी वयात माझ्या पुस्तकाची दखल घेतली जाते, याचाच मला महत्त्वपूर्ण आनंद होतोय. आणि दुसरी गोष्ट की आतापर्यंत व्यासपीठावर मला बऱ्याच ठिकाणी बोलवण्यात आलं, आज आईसोबत आले, हा एक मोठा आनंद झाला. आणि हा अतिशय सन्मानाचा उंचीचा पुरस्कार मला या ठिकाणी माझ्या कविता संग्रहास प्रदान केल्याबद्दल सर्व निवड समितीचे आणि ट्रस्टचे मनापासून ऋण व्यक्त करते, आभार मानते. कारण ही कौतुकाची थाप जी आहे ती फक्त माझ्या लेखनाला बळ देणारी नाही, तर माझी जबाबदारी वाढविणारी आहे. मी अगोदरच मनोगतामध्ये व्यक्त केलेलं होतं की पुरस्कार कुणाला मिळाला याच्यापेक्षा सुद्धा जास्त महत्त्वाचं असतं की तो पुरस्कार कुणी दिलेला आहे. कारण एका ज्येष्ठ समीक्षकांचा मला फोन आला आणि त्याने सांगितलं की हा पुरस्कार म्हणजे ग्रामीण साहित्यातील साहित्य अकादमीचा पुरस्कार आहे आणि ही सगळ्यात मोठी पावती आहे माझ्यासाठी. या उंचीपर्यंत मला तुम्ही आणून पोचवलेलं आहे. इथून पुढची जबाबदारी जी माझी लेखनाची आहे ती निश्चितपणे मी त्या तन्मयतेनं, आत्मीयतेनं आणि श्रद्धेनं पुढे चालू ठेवीन, हा शब्द मी आपणास देते आणि माझे ऋण या ठिकाणी व्यक्त करते. मनापासून धन्यवाद. आपण बघितलं, कविता ही कला आहे आणि कला ही माणसाला जगवते. केवळ जगवत नाही तर मरणाच्या दारातून परत आणते. याचा आखो देखा अनुभव आपण घेतला. आदरणीय प्राध्यापक प्रशांतजी मोरे यांच्या कवितेच्या माध्यमातून. सर, आपल्याला सलाम. आपण आमच्या या कार्यक्रमासाठी आलात आणि आमचं कौतुक केलं. खूप खूप आभार आपले. संस्थेच्या वतीने, भिग रोहमारे ट्रस्टच्या वतीने खूप खूप आभार. त्याचबरोबर दादांच्या खूप आठवणी ज्यांनी जागवल्या आणि आपल्या डोळ्यामध्ये अश्रू तरळले साक्षात बोलणाऱ्याच्या डॉक्टर प्रशांतजी आमरे, आपलेही खूप आभार. आमच्या संस्थेचे अध्यक्ष, आपण बघितलं रोहमारे कुटुंबियांचं दातृत्व किती महान आहे. दादांचा वारसा अण्णा चालवत आहेत आणि अण्णांचा वारसा पुढे संदीप भाऊ चालवणार आहेत. याची प्रचिती आपण अण्णांच्या तोंडून घेतलेली आहे. आदरणीय अण्णा, आपलेही खूप आभार. आदरणीय संस्थेचे सचिव ॲडव्होकेट संजीवजी कुलकर्णी कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यबाहुल्यामुळे त्यांना जावं लागलं, त्यांचे आभार. त्याचबरोबर संस्थेचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय जवाहरभाई, आदरणीय रोहिदासजी होन, त्याचबरोबर आदरणीय डॉक्टर आचारी, आदरणीय संदीप भाऊ, ॲडव्होकेट राहुल रोहमारे, त्याचबरोबर चंद्रशेखर अण्णा कुलकर्णी, ॲडव्होकेट संजयजी भोकरे, सर्व लेखक मंडळी, सर्व परीक्षक, लेखकांचे कुटुंबीय, त्यांचे साहित्यप्रेमी, सर्व प्राध्यापकवृंद, महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य, सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, बंधू भगिनी, आपले सर्वांचे खूप खूप आभार. ज्यांचा उल्लेख राहिला असेल, सर्व पत्रकार बंधू, मीडियाचे प्रतिनिधी, श्री जगताप आहेत, श्री दीक्षित आहेत आणि त्यांचे सहकारी आहेत, सर्वांचं आपलं मनःपूर्वक आभार. आणि मान्यवरांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.